मुंबई आणि ठाणे यांच्यातील प्रवास हा केवळ भौगोलिक अंतराचा प्रश्न नाही, तर रोज लाखो प्रवाशांच्या जीवनातील एक आव्हान आहे. गर्दीची लोकल ट्रेन, रांगा, वेळेचा अपव्यय आणि दररोजचा ताण याचा सामना करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी चांगली बातमी समोर आली आहे. मुंबई आणि ठाणे शहरांना आता थेट मेट्रोने जोडण्याचा निर्णय वेगाने आकार घेत आहे. या प्रकल्पामुळे लोकल ट्रेन पकडण्याची गरज कमी होणार असून प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतो. मुंबईच्या 40 ते 50 मिनिटांच्या प्रवासाला ट्रॅफिक, उशीर आणि गर्दीमुळे कधीकधी 1.5 तासही लागू शकतो. हा वेळ केवळ रोजच्या कामावर जाणाऱ्या नोकरदारांचा नाही, तर विद्यार्थ्यांचा, व्यावसायिकांचा आणि रोजच्या व्यवहारासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचाही आहे. डायरेक्ट मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर या सर्वांवर एक मोठा भार कमी होईल. मेट्रोचे व्यवस्थापन अधिक नियंत्रणात असते, वेळापत्रक स्पष्ट असते आणि सुटण्याची वेळ नियमित असल्यामुळे हा प्रवास अधिक नियोजित आणि कमी थकवणारा होतो. ठाणे आणि मुंबई दरम्यानची लोकल ट्रेन ही मध्यवर्ती वाहतूक व्यवस्था आहे, परंतु गेल्या काही वर्षात तिच्यावर वाढती प्रवासी संख्या ताण आणत आहे. पीक अवर्समध्ये लोकलमध्ये चढणे अवघड होते आणि महिलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती असह्य ठरते. मेट्रो थेट जोडल्याने या गर्दीचा भार लक्षणीयरित्या कमी होईल. यामुळे केवळ प्रवाशांचा वेळ आणि ऊर्जा वाचणार नाही, तर रेल्वे व्यवस्थेलाही लोकल ट्रेनवरील ताण कमी करण्याची संधी मिळेल. मेट्रोचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तिची आधुनिक पायाभूत सुविधा. वातानुकूलित डबे, बैठकीची व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा यामुळे प्रवास आरामदायी बनतो. डिजिटल तिकीटिंग, स्मार्ट कार्ड आणि मोबाईल ॲप्स यामुळे तिकीट खरेदीतील त्रास दूर होतो. प्रवाशांना एक शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करताना तिकीट काउंटरवर वेळ वाया घालवावा लागत नाही. ही प्रणाली आजच्या शहरी जीवनशैलीशी जुळणारी आहे. या प्रकल्पामुळे शहरांतील विकासातही महत्त्वाचा बदल घडेल. मेट्रो मार्गावर नवीन व्यवसाय, निवास प्रकल्प आणि पायाभूत सुविधा वाढतील. मेट्रो स्टेशनांच्या आसपास आर्थिक चैतन्य निर्माण होते, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात. ठाण्याचा विकसित होत जाणारा भाग आणि मुंबईची कार्यशैली एकत्र आल्याने दोन्ही शहरांत आर्थिक आणि सामाजिक संबंध अधिक बळकट होतील. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हा निर्णय महत्त्वाचा आहे. सध्याचा लोकल आणि रस्ते वाहतुकीवर अवलंबून असलेला प्रवास प्रदूषण वाढवणारा आहे. मेट्रो एक शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. विद्युत ऊर्जेवर चालणारी ही सेवा प्रदूषण कमी करण्यात मोठा वाटा उचलते. लांब पल्ल्याच्या प्रवासात कार किंवा ऑटोचा वापर कमी होणार असल्यामुळे शहरातील हवेचा दर्जाही सुधारेल. शहराच्या वाहतुकीतील सुधारणा म्हणजे जीवनमानातील सुधारणा. प्रवास सोपा झाला की ताण कमी होतो, कामावर चांगला परफॉर्मन्स मिळतो आणि वेळेची बचत झाल्यामुळे कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येतो. ही मेट्रो सेवा फक्त 2 शहरांना जोडणार नाही, तर लाखो नागरिकांना त्यांच्या रोजच्या संघर्षातून सुटका देणार आहे. मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांसाठी हा बदल एक नवा टप्पा ठरेल आणि भविष्यातील महानगर विकासासाठी एक नवा आदर्श निर्माण करेल.